हॅलो, मी आज तुम्हाला गणपतीच्या भक्तीची गोष्ट सांगणार आहे. त्यांच्या भक्तचं नाव होतं मोरया गोसावी. त्यामध्ये गणपतीचे मोठे भक्त होते. त्यामध्ये मुलगावला गणपतीचे दर्शनासाठी जायचे, पण ते 100 किलोमीटरच्या दुरीला होतं. तरी ते ना चुकता चतुर्थीला गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जायचेच. असेच खूप वर्ष निघून जातात आणि आता ते हो लागले होते थोडे म्हातारे आणि वय पण खूप झालं होतं, ज्याच्यामुळे त्यांना जाणं अवघड जात होतं. पण तरी न चुकता ते गणपतीचे भक्ती करत राहिले. तर एक दिवस ते झोपले होते आपल्या पलंगावर, तर गणपती बाप्पा त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हटलं की तू माझ्या जवळ येऊ शकत नाही, तर मी तुझ्या जवळ येतो. तू ज्या नदीला अंघोळ करायला जातो तिथे जी मूर्ती असेल, तू त्या मूर्तीची स्थापना कर, त्याची पूजा कर. तर त्यांना तिथे खरंच गणपतीची मूर्ती सापडली. त्यांनी गणपतीची मूर्तीचं स्थापन केलं आणि त्याची पूजा केली. तर मग ते गणपती बाप्पा त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न झाले, म्हणून ते म्हणाले की जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा तुझं बरोबरी नाव घेतलं जाईल. म्हणून आपण काय म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशी होती गणपतीची भक्तीची गोष्ट. बाय.